आकृती येताना दिसल्या. तिला मनातून जाणवलं की हे नक्की राम लक्ष्मण आहे. तिने कुटीचे दार उघडले आणि काय पाहते तर साक्षात राम लक्ष्मण तिच्या समोर उभे आहेत. अहिल्या तिने त्यांचं स्वागत केलं, पूजा अर्चा केली आणि नंतर म्हणाली, ती फार वाट पाहिली तुमची स्वामी आणि खास तुमच्यासाठी मधुर बोरे आणली आहेत. ती बोरं पाहून लक्ष्मणाला संशय आला की ती उष्टी दिसत आहे. शबरीने ते ओळखलं आणि तिने सांगितले, ती ही पाखराने उष्टी केली आहेत. पाखरं म्हणजे निसर्गाची बाळे नव्हे का? त्यांना बरोबर कळतं कुठली बोरं गोड आहेत, म्हणून मी पाखराने चूच मारलेलं बोर घेऊन आले आहे. रामाने हसून लक्ष्मणाकडे पाहिलं आणि त्याला शबरीची माया कळली आणि आपलं कुठे चुकलं हेही कळलं. नंतर तिचा निरोप घेऊन राम लक्ष्मण निघून गेले. तिच्या जन्माचं सार्थक झालं. ही सुंदर गोष्ट एका नृत्याच्या माध्यमातून आपणासमोर सादर होणार आहे. गाण्याचे बोल आहेत, मेरे झोपडी के भाग आज खुल जाएंगे. सादर करत आहेत वर्षा खेडेकर, शांभवी, वैष्णवी. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम झूलेंगे तो पालना झूलाऊंगी, मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी. राम झूलेंगे तो पालना झूलाऊंगी, मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी. मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी, माखन मिश्री मैं राम को खिलाऊंगी. हो मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी, माखन मिश्री